उज्जैन, इंदोर, मडगाव, देहू रोड मुंबईसाठी नव्या रेल्वे गाड्या सुरू करा. प्रणव परिचारकांची मागणी. मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे विविध मागण्या. पंढरपूर शहरातील प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी तसेच लाखो भाविकांच्या सोयीसाठी विविध नवीन रेल्वे सेवा सुरू कराव्यात. काही महत्त्वाच्या गाड्यांचा विस्तार करावा. पंढरपूर रेल्वे स्थानकावरील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करावी अशी मागणी भाजप नेते तथा मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य ॲडव्होकेट प्रणव परिचारक यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांच्याकडे केले. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव व मंडल रेल प्रबंधक सुजित मिश्रा यांनी पंढरपूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी ॲडव्होकेट परिचारक यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. पंढरपूर, पुणे, देहू रोड अथवा पनवेल पर्यंत नवीन दैनिक इंटरसिटी अथवा एक्सप्रेस सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. ही गाडी पंढरपूर, आळंदी व देहू रोड या धार्मिक स्थळांना जोडणारी ठरणार असून विद्यार्थी, नोकरदार व भाविकांसाठी ती उपयुक्त ठरेल असं परिचारकांनी सांगितलं. तसेच कोल्हापूर, सोलापूर, कोल्हापूर साप्ताहिक रेल्वे सेवा दर गुरुवारी 6 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. कोल्हापूर इथं गुरुवारी विना वापर असलेल्या रेकचा या सेवेसाठी वापर करता येऊ शकतो असंही त्यांनी सुचवलं. पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावर लोकल सेवा सुरू करून कुर्डुवाडी जंक्शन मार्गे देशातील विविध भागांशी पंढरपूरची कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय गाडी क्रमांक 22-943-22-944 दौंड इंदोर एक्सप्रेस पंढरपूर पर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या सेवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना उज्जैन, इंदोर, सुरत व वडोदरा इथं थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या आठवड्यातून 3 दिवस धावणारी पंढरपूर दादर एक्सप्रेस दैनिक स्वरूपात सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. गोवा, कोकण व कर्नाटकातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मडगाव, मिरज, पंढरपूर साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव करण्यात आलाय. गोवा भवन उभारण्याच्या प्रस्तावामुळे या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचं परिचारकांनी नमूद केलं. स्थानकांवरील सुविधांबाबत पंढरपूर रेल्वे स्थानकावर वृत्तपत्र व पुस्तक विक्री केंद्र, प्रधानमंत्री जनौषधी केंद्र अथवा वैद्यकीय दुकानं सुरू करावं. संपूर्ण स्थानक परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी. अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती द्यावी अशी मागणी करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन किमान 2 नवीन प्लॅटफॉर्म उभारून त्यावर लिफ्टसह आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा परिचारकांनी व्यक्त केली. या सर्व मागण्यांवर रेल्वे प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.